तर आज आहे डे 2 ऑफ बेसिक आरीवर्क फ्री क्लासेस। तर आपल्याला पहिलं इथं कॉटन फॅब्रिक घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कॉटन फॅब्रिक नसेल ना आता जे सुद्धा तुमच्या घरी अवेलेबल आहे फॅब्रिक ते घेऊन तुम्ही स्टार्ट करा। त्यानंतर आपल्याला इथं एक रिंग लागणार आहे। त्याबरोबरच आपल्याला इथं जर घ्यायची आहे। जर खूप इम्पॉर्टंट आहे। जरमध्ये दोन प्रकारची जर असतात। जी पहिली प्रकार असते ती दोरासारखी राहते आणि दुसरी असते ती वायर्ड असते। तर मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही वायर्डच घ्या। नंतर आपल्याला इथं आरीवर्कची नीडल लागणार आहे आणि कटर सुद्धा लागणार आहे। जर तुम्ही नीडलला तुम्ही दोरा असं रोल करून वापरणार असला तर वापरा। त्यानंतर एक पेन लागणार आहे आणि चॉक लागणार आहे। जर तुमचं व्हाईट फॅब्रिक असेल तर पेन आणि चॉक पांढऱ्या कपड्यावरती उठून दिसतं। ब्लॅक फॅब्रिक असेल तर तुम्ही व्हाईट पेन्सिल सुद्धा यूज करू शकता। ही आहे आपली एम्ब्रॉयडरी रिंग। ह्यामध्ये दोन सर्कल्स असतात। जी पहिली सर्कल असते त्याला एक हुक अटॅच आहे। जी स्क्रू सारखं दिसते तीच वाली त्याला आम्ही फिट या लूज करायला उपयोग करतो। आणि जी आतली रिंग आहे जी छोटीवाली ती फॅब्रिकला घट्ट पकडून धरायला उपयोगी पडते। जर पहिलं तुमचं फॅब्रिक ओपन करता तेव्हा तुम्ही एंड साईडला फॅब्रिक घेऊन त्या रिंगला जी स्मॉलवाली रिंग असते ती रिंग खाली ठेवून आणि जी स्क्रूवाली रिंग असते फॅब्रिक वरती ठेवून त्याला प्रेस करा। जसं की ह्या प्रकारे मी जसं जसं दाखवते त्या प्रकारे करत जा। मग नंतर ते स्क्रू एकदम फिट आवळा त्याला म्हटलं एकदम फिट करा त्या स्क्रूला आणि कपडा एकनी चारी बाजून कपडा घट्ट वडून घ्या। म्हटल्यावर ते आपल्या रिंगमध्ये फिट बसायला हवे त्या प्रकारे। जसं की रिंगच्या मध्ये कुठं सुद्धा आपल्याला लूजनेस राहायचं नाही त्या प्रकारे। तर हे झालं आपलं फर्स्ट स्टेप। स्टेप नंबर 2 साठी आपल्याला इथं जर लागणार आहे। तर जरला आपण इथं एक नॉर्मल नॉट बांधून घेऊया आणि जरमध्ये डिफरन्स कसं ओळखावं म्हटल्यावर जी वायर्ड जर असते ना ती शायनी असते। जी माझ्याकडे आहे ती वायर्ड जर आहे आणि जी दोरावाली जर असते ना ती मॅटमध्ये असते। तर पहिलं आपण इथं नॉट घालायला शिकूया। तर इथं बघा मी कोणत्या प्रकारमध्ये नॉट घालायला घेते। तर दोऱ्याच्या आतमधून काढले आणि त्याच्या आतमधला दोरा घेऊन खालून ओढले आणि जे वरचं जे दोरा आहे त्याला आपण कट करून टाकलो। तर हे झालं आपलं नॉट। तर त्यानंतर इथं आपण चैन्स घालणार आहे। तर आपण इथं चैन्स कोणत्या प्रकारेमध्ये घालतोय ते सुद्धा बघून घ्या। तर फर्स्ट आपण इथं नीडल आतमध्ये घातलो मग तिथं ट्विस्ट केलो दोरा। त्यानंतर जे आपण घातलेलो ना आतमध्ये जे तिथं एक रिंग क्रिएट झालेलं त्याच्याच आतमधून आपल्याला थ्रेड बाहेर काढायचं आहे। आय होप तुम्हाला कळलं असेल आणि तुम्हाला इथं दिसतंय क्लिअरली। तुम्ही इथं बघून तुम्ही सुद्धा शिकू शकता आणि हे एक टाईममध्येच येईल असं नाही आहे। ह्याला प्रॅक्टिस पाहिजे। तुम्ही 2 to 3 डेज ह्याला प्रॅक्टिस करा मग तुम्हाला सुद्धा जमेल। तर आजच्यासाठी फक्त तुम्ही एक चैन्स घालायला शिका आणि नॉट्स घालायला शिका जसं मी नॉट शिकवलंय त्या प्रकारे। आणि फ्रेंड्स ह्याला चैन स्टिच म्हणतात। जर तुम्हाला ही एक चैन स्टिच आली ना तर पुढचं खूपच इझी होईल। तर तुम्हाला ही एक चैन स्टिच शिकणं खूप खूप गरजेचं आहे। तर इथं आपण सेपरेटली नॉट कोणत्या प्रकारमध्ये घालायचं बघून घेऊया। तर हे बघा तुम्हीच इथं बघून घ्या आणि तुम्ही ट्राय करा। जसं जसं मी करते तसं